जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमां विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आहे. आपण मागच्या वेळेला काय कोणते वर्सेस केले आठवत? 23, 24, 25 हा, आणि काय मुख्य संदेश होता कृष्णाचा त्याच्यात? हा, म्हणजे आतापर्यंत आपल्याला भगवंतांनी इंद्रियांबद्दल आणि इंद्रिय विषयांबद्दल आपल्याला सांगितलेलं. आणि आता म्हणजे पुढे जाऊन आता ते म्हणजे आपण हा इंद्रिय विषयांवरती आपण का कंट्रोल करायला पाहिजे, आणि म्हणजे आपण यांचा आवेग जर समजा सहन करू शकलो तर म्हणजे त्यांनी आपण स्थित कसे होऊ शकतो. तर अशा इंद्रियांचा आवेग आपण सहन करून आपण स्थित होऊ शकतो. लाईक ज्याप्रमाणे म्हणजे एक चंचल वृत्ती असते आपल्यामधली ती निघून जाईल. आणि त्यांनी परत पुढे पण सांगितलं की एक कॅरेक्टरिस्टिक सांगले की ब्रह्मामध्ये स्थित व्हायचं असेल
एखादा मनुष्य ब्रह्मामध्ये स्थित कसा होऊ शकतो, तर तो ज्याचे अंतःकरण म्हणजे तो अंतःकरणामध्येच म्हणजे आतल्या आतच आपल्यामध्ये परमब्रह्माची म्हणजे सुखाची प्राप्ती करतो, जो आनंदी असतो आणि तोच ब्रह्माची प्राप्ती करू शकतो. हे आपण गेल्या वेळेला बघितलेलं. आणि एक 25व्या आपण अजून एक सांगितलेलं आहे, जे जे संशय आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात, ज्यांचे आपल्या मनामध्ये जे द्वंद्व चालू असतं प्रत्येकाच्या मनामध्ये, पण जो स्थित असतो त्याच्या मनामध्ये अशी द्वंद्व नसतात, तो त्यांच्या पलीकडे स्थित झालेला असतो आणि तो अंतरातच रममाण झालेला असतो. मस्त, खूप छान, खूपच छान. आणि पाचव्या ह्या 23व्या श्लोकामध्ये कृष्ण एक महत्वाचा मुद्दा सांगतोय, की आपल्याला असं वाटतं की अरे बाबा, कृष्णा किती परीक्षा घेतोय माझी म्हणून वगैरे. तर आपल्याला जेवढं कळत असतं की आपण किती सहन करू शकतो आणि किती सहन केलं पाहिजे आणि काय आपली आधीची कर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हे सहन करावं लागतंय, त्यापेक्षा म्हणजे पूर्णपणे कृष्णाला हे माहिती असतं की आपल्याला आपली सहन करण्याची शक्ती किती आहे, किती आपण खरं सहन केलं पाहिजे, म्हणजे आपण किती कर्म आहेत आपली जी आपल्याला सहन करावी लागणार आहे आणि किती काळ सहन करायला लागली पाहिजे. तर हे त्याला व्यवस्थित माहिती असतं, त्यामुळे तो आपल्याला त्याच क्वांटिटीमध्ये जेवढी आपण सहन करू शकतो त्या क्वांटिटीमध्ये देतो. पण त्याचा हाही ऑब्जेक्टिव्ह असतो की आपल्याला आता हे जे शरीर मिळालंय तर अजून एक नवीन शरीर नको मिळायला. ह्या शरीरामध्येच तुमचं जो काही कार्य करायचंय ते करून संपवा तिकडनं आणि ह्या शरीरातनं तुम्ही परमनंटली बाहेर पडा, नवीन शरीर घेऊ नका. म्हणून त्याच्याकरता जर का आपल्याला 2 जन्माची कर्म एका जन्मात जर भोगावी लागली तर ऍक्च्युली ते चांगलं आहे. का तर आपली कर्म म्हणजे फिटतायत आपली आणि आपल्याला नवीन जन्म घ्यावा नाही लागणार. म्हणून तो इकडे एक प्राक शरीर विमोक्षणात हा शब्द प्रयोग करतो इकडे. मिनिंग जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत तुम्हाला सहन करायला पाहिजे, सोडून बोलतोय तिकडे तो. आणि नंतर मग तो पुढच्या ह्याच्यामध्ये 24व्या ह्याच्यामध्ये सांगतोय की ज्याप्रमाणे हा आपण हे सुख आणि दुःख हेच आपण सहन करतो आपण, ओके, तर आपल्याला म्हणजे त्याचा अल्टिमेट बेनिफिट काय होतो, तो ब्रह्मनिर्वाणम आणि ब्रह्मभूतोदि गच्छति, म्हणजे लवकरच आपल्याला त्यात ब्रह्माची प्राप्ती होते. आता जे म्हणजे आपल्याला आपण बघितलेलं आहे की आतापर्यंत कृष्णाने स्वतःला असं पुढे पुढे असं केलेलं नाहीये. तो म्हणजे आध्यात्मिक, ब्रह्म, तत् वगैरे असे शब्द वापरतोय तो. आज जर जमलं तर, नाही तर आज नाही जमलं तर पुढच्या आठवड्यात, पण आपण जेव्हा 29वा श्लोक बघू ह्या अध्यायाचा, जो शेवटचा श्लोक आहे, त्यावेळी कृष्ण स्वतःची ओळख करून देतो. आणि आणि मग त्यावेळी आपल्याला कळेल की कृष्ण इनडायरेक्टली आतापर्यंत सांगत होता, का तर आपली ती लेवल आहे ना ती वाढली पाहिजे आणि त्या लेवलला पोचल्यानंतर मग काय नॉलेज आपल्याला मिळायला पाहिजे त्याप्रमाणे मग कृष्ण स्वतःच्या बद्दल माहिती द्यायला सुरू करतो. काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. अनुवाद. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीचा निश्चिती असते. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. तर आता आपण जे प्रत्येक अध्यायाचे ना काही ग्रुप ऑफ श्लोकाज आहेत, ते आपण एक सेक्शन त्याला म्हणू शकतो. तर 17व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत हा एक सेक्शन चालू आहे जो आपण शिकतोय, ज्याच्यामध्ये कृष्ण सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट शिकवतोय की ती परमात्म्याला कसं ओळखायचं आणि परमात्म्याशी परमात्म्यावरती भक्ती करून आपण मुक्तीची प्राप्ती कशी करायची. तर तो जो श्लोक आहे हा 26वा श्लोक त्या सेक्शनचा तो शेवटचा श्लोक आहे.
आता पुढच्या 27 आणि 28व्या श्लोकापासून कृष्ण एका वेगळ्या लेवलला हे नॉलेज नेतोय आता. आणि त्यामुळे हा श्लोक ह्या सेक्शनचा शेवट असल्यामुळे कृष्ण काय करतोय की आधी एवढं सगळं सांगितलेलं 17व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत त्याचं तो समरायझेशन करतो ह्याच्यामध्ये. तर कृष्ण मुक्ती कशी मिळवू शकतो व्यक्ती कर्मयोगाद्वारे ते तो सांगतोय. आणि त्याच्यामध्ये तो परमात्मा हा ऍस्पेक्ट पण आणतोय तिकडे. आणि त्या परमात्म्यावरती म्हणजे फोकस करून मुक्ती कशी प्राप्त करायची त्याबद्दल तो बोलतोय. म्हणजे आता पहिली गोष्ट म्हणजे काय, तो इकडे अभितो हा शब्द वापरतो. अभित म्हणजे काय, तर लवकरच आणि कन्फर्म पद्धतीने. तर आपल्याकडे म्हणजे कधी कोणती गोष्ट होणार असते, पण कधी कधी आपल्याला ती कधी होणार आहे ते माहिती नसतं, पण होईल ह्याची खात्री असते. किंवा कधी कधी होईल ह्याची खात्री नसते, पण कधी होईल ते माहिती असतं. म्हणजे आपल्याला से फॉर एक्झाम्पल इलेक्शन्स होतील आता 4 जूनला रिझल्ट लागणार आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की ते कधी होणार आहे, पण काय होणार आहे ते माहिती नाही. किंवा कधी कधी काय होणार आहे माहिती असतं, पण कधी होणार आहे माहिती नाही. पण अभितो हा शब्द कृष्ण वापरतो जिकडे तो गॅरंटी देतोय होणार पण आहे आणि लवकरच होणार आहे. काय होणार आहे, तर ब्रह्म निर्वाणम म्हणजे ब्रह्म आध्यात्मिक जी शरीर आहे आपलं आध्यात्मिक, त्या ती प्राप्ती होणार आहे आपल्याला. आणि म्हणजेच काय, तर हे भौतिक शरीर देऊन टाकणार आणि आध्यात्मिक शरीराची प्राप्ती होणार. तर हे आपण 25व्या श्लोकात बघितलं. तर ब्रह्मनिर्वाणम ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे निर्वाण हा शब्द बुद्धिस्ट लोकांमध्ये कसं असतो की स्वतःचं आध्यात्मिक जी अस्तित्व आहे, भौतिक अस्तित्व आहे ते देऊन टाकणं, विलीन करणं असं. मग त्यांच्या दृष्टीने एकदा तुम्ही ते विलीन केल्यानंतर काही तुमचं उरत नाही. पण कृष्ण बोलत नाहीये तसं. कृष्ण बोलते ब्रह्मनिर्वाणम हा वापर, नुसता शब्द निर्वाण वापरत नाही. तर त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही तुमचं भौतिक अस्तित्व तर देऊन टाकताय, पण तुम्ही आध्यात्मिक अस्तित्वाची प्राप्ती करता, हे कृष्ण सांगतो इकडे. आणि ह्याच्याकरता काय, तर काम क्रोध विमुक्तानाम. काम आणि क्रोध कृष्णाने काय इथे आणलंय, तर काम हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. आपण बघितलं ना, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते. तर जिकडे आपण जेव्हा भौतिक इच्छा ठेवतो आणि त्यानंतर मग काम वासना निर्माण होते आणि त्यानंतर मग हा सगळं पतन जे असतं, भौतिक पतन जे होतं आत्म्याचं, ते तिकडनं सुरुवात होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की इच्छा पूर्ण करण्याकरता व्यक्ती खूप काही प्रयत्न करतो आणि इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो आणि क्रोधाद्वारे मग नंतर व्यक्ती अजूनही अशा चुका करतो ज्याच्यामुळे तो अजून त्याचं अधपतन होऊ शकतं. त्यामुळे कृष्ण इथे काम आणि क्रोध दोघांचा वापरतो आणि तो बोलतो विमुक्तानाम. ह्याच्यापासून नुसतं नॉर्मल मुक्ती नाही तर विशेष मुक्ती ही कोण प्राप्त करतं, तर यतीनाम यतचेतसाम. यती म्हणजे जी व्यक्ती रिनन्शिएट आहे, म्हणजे संन्यासी आहे ती. म्हणजे कसला संन्यास घेतला, तर कर्मफलापासून संन्यास घेतला आणि ते कंटिन्युअसली प्रॅक्टिस करतो तो यतचेतसाम. ओके. आणि त्याचा जे कॉन्शियसनेस आहे, त्याची चेतना जी आहे ती कृष्णावरती म्हणजे अध्यात्मावरती फिक्स आहे, ब्रह्मावरती. आणि अशी व्यक्ती मग लवकरच आध्यात्मिक स्थिती प्राप्त करते. आता आपण काही छोट्या गोष्टी बघून घेऊया इकडे. तर 24 आणि 25व्या श्लोक आपण जेव्हा वाचला त्यावेळी एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की मुक्ती प्राप्त करणं खूप कठीण आहे म्हणून. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, आपण आपला प्रयत्न सोडू शकतो, निराश होऊ शकतो आपण, की बाबा हे अशी परीक्षा आहे की पासच होणं शक्य नाहीये म्हणून. की समजा एक आत्ताशी पहिलीमध्ये दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाला जर समजा PhD लेवलची एक्झाम द्यायला सांगितली आणि त्याला सांगितलं की तुला मी कोणतंही पुस्तक देणार नाही, कोणत्या विषयावर प्रश्न येतील ते पण तुला सांगणार नाही, आणि तुला 5 मिनिटांमध्ये 100 प्रश्नांचे उत्तर द्यायचंय आणि 100पैकी तुला 200 मार्क मिळवायचे तुला. 100 मार्कांचा पेपर पण 200 मार्क मिळवायचं. तर अशा वेळी काय होईल, ती व्यक्ती बोलेल इम्पॉसिबल आहे,
जगातली कोणतीही व्यक्ती पास होऊ शकणार नाही आणि तो प्रयत्नच सोडून देईल. तर इकडे व्यक्ती ती निराश होऊ शकते. आणि पण प्रभुपादांनी काय केलंय, जेव्हा 24वा श्लोक आहे तिकडे जो शब्द येतो त्याचा अंतिम हा शब्द त्यांनी वापरलाय की हे लवकर प्राप्त होणाऱ्यातली गोष्ट नाहीये, त्याला मेहनत लागते आणि त्याला भरपूर डिस्टन्स ट्रॅव्हल करावा लागतो. पण इकडे कृष्ण काय बोलतोय इकडे की अभितो मिनिंग इकडे कॉन्फिडन्स देतोय कृष्ण आपल्याला की ह्या मार्गावरती सक्सेस गॅरंटीड आहे आणि तुम्हाला तो लवकरच प्राप्त होईल. नाव आता साहजिक आपल्याला प्रश्न मनात येऊ शकतो की निकटच्या भविष्यात हे कसं प्राप्त होणं शक्य आहे म्हणून. आता म्हणजे आत्ताच आपण उदाहरण घेतलं आणि बघितलं की बाबा एका मुलाला ती परीक्षा द्यायची आहे, त्याच्यात त्याला पास होणं शक्य नाहीये, तरी सुद्धा कृष्ण बोलतोय की निकटच्या भविष्यात हे तुम्हाला मिळेल म्हणून. तर मग थोडंसं कॉन्ट्राडिक्शन आहे ना. तर त्याच्याकरता आपण श्रीमद भागवतमचा हा श्लोक आहे तो जरा बघूया कृष्ण काय बोलतोय तिकडे. तर 3 प्राण्यांची उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. ओके, मासा, कासव आणि पक्षी. ते काय करतात, दर्शन, ध्यान आणि स्पर्श ह्या 3 मार्गांचा अवलंब करतात आणि ते आपापल्या पिल्लांचं पोषण करतात ते. आणि कृष्ण इथे हे ब्रह्मदेवाला उपदेश करतोय. त्यामुळे ब्रह्मदेवाला पद्मजा हा शब्द ह्या नावानी उच्चार म्हणजे हाक मारलेली आहे. पद्म म्हणजे कमळ, फूल, कमलाचं फूल, आणि त्याच्यापासनं ज्यांनी जन्म घेतलाय त्याला पद्मजा असं म्हणतात त्याला. तर ब्रह्माचं जन्म गर्भोदक्षाय विष्णूच्या नाभीतनं जे कमळ आलेलं त्या कमळातनं ब्रह्माचा जन्म झालेला आहे, म्हणून ब्रह्माला पद्मजा हे हाक मारलेली आहे. तर ब्रह्माला हे सांगताना कृष्ण बोलतोय की मी जरी जीवाला स्पर्श नाही केला तरी माझं ध्यान त्याच्यावर असतं. जर माझं ध्यान नसलं तर मी त्याच्याकडे बघत असतो, जर बघत नसतं तर मी त्याला स्पर्श करत असतो, किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी माझ्या भक्तांचं पोषण करत राहतो. तर मासा जो असतो तो काय करतो, फक्त अंडी घातल्यानंतर तो ध्यान करतो, फक्त बघत राहतो तो आपल्या अंड्यांकडे आणि त्याद्वारे त्यांचं पालन पोषण करतो. कासव काय करतो, एका किनाऱ्यावरती अंडी घालतो आणि तो समुद्रात असतो, पण त्याचं ध्यान फक्त त्या अंड्यांवरती असतं. आणि मासा फक्त पक्षी जे असतात ते बसतात त्याच्यावर, त्यामुळे स्पर्श करतात. तर ह्या तिन्ही प्रकारे पालन पोषण होत राहतं. तर कृष्ण त्याचप्रमाणे बोलतोय की एखादी व्यक्ती भगवंताकडे किंवा परमात्म्याकडे सुद्धा, आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये परमात्मा आहे ते म्हणून, तो जरीही जवळ असला किंवा लांब असला, कोणत्याही प्रकारे असला, तरी कॉन्स्टंटली जरी सेवा करत राहिला कृष्णाची किंवा परमात्म्याची किंवा त्याचं स्मरण करत राहिला, तरी सुद्धा तो ह्या मार्गावरती उन्नती करू शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आणि अशा व्यक्तीला मग नंतर मग जी सांसारिक दुःख असतात त्याचा कधीही त्याला जाणीव होत नाही त्याला, आणि शेवटी मग तो ब्रह्मनिर्वाण ह्या स्टेजला तो प्राप्ती करतो. हरे कृष्ण. तर यतीनाम यत चेतसाम इथे ह्या शब्द वापरलेला आहे कृष्णांचं. म्हणजे यती म्हणजे काय की जी व्यक्ती त्यागी आहे, ती जी त्याग करते. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ह्या जगाच्या पलीकडे जे डेस्टिनेशन आहे, गंतव्यस्थान, त्याची तिकडे जाण्याची ज्याला आकांक्षा आहे, म्हणजे खूप उत्कट इच्छा आहे त्याला. ओके, तर तो यती. आता काम आणि क्रोध हे गुण जे आहेत, म्हणजे खरे अवगुण जे आहेत, ते काय करतात, आपल्याला ह्या जगामध्ये, भौतिक जगामध्ये आपल्याला आनंद घेण्याची एक इच्छा निर्माण करतात आपल्यामध्ये. आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणाचं तरी नुकसान करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते. आणि मग त्याप्रमाणे व्यक्ती कधी कधी प्रयत्न करतात. तर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी असेल, ती नाही मिळाली,
तर ज्याच्यामुळे त्याला नाही मिळाली मग तो त्याला मारण्याचा प्रयत्न करणार किंवा काही ना काहीतरी प्रयत्न करणार तो. त्यामुळे इच्छापूर्ती नाही झाली तर कोणाला तरी हानी पोहोचवण्याची इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे मग कार्य केलं जातं. ह्या दोन गोष्टींमुळे व्यक्ती ह्या संसाराच्या बंधनात कॉन्स्टंटली अडकलेला असतो. इधर त्याला भोग मिळतो, उपभोग घ्यायला मिळतो किंवा दुःख होतं त्याला. आणि हे हे दोन गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळे अज्ञाने नावृतम ज्ञानम असं कृष्णाने आधी सांगितलेलं. तर काय होतं की आपलं ज्ञान जे आहे ते अज्ञानाने आवृत होतं, पूर्णपणे कव्हर झालेलं असतं, ज्यामुळे त्याच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला दिसत नाही. ते दिसलं नाही म्हणून काय होतं तर त्याच्या पलीकडे जो आध्यात्मिक आनंद आहे त्याची आपल्याला जाणीव पण होत नाही. त्यामुळे आपण ह्या पूर्ण कॉन्स्टंटली वलयामध्ये अडकलेलो असतो. वलयाच्या बाहेर जाऊ शकत नाही, वलयाच्या बाहेर काय आहे हे कळू शकत नाही आपल्याला. आणि ज्यामुळे काय होतं की आध्यात्मिक मार्गामध्ये हा जो अडथळा आहे, काम आणि क्रोधामुळे जी उत्कट इच्छा निर्माण झाली आहे, त्या अडथळ्यांमुळे आपल्याला आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करण्याची संधीच मिळत नाही आपल्याला. त्यामुळे कृष्ण इथे बोलतोय की जे लोक चेतना अध्यात्मावरती स्थिर करतात आणि काम आणि क्रोधांमुळे ज्या इच्छा निर्माण होतात त्यांचा जो जी व्यक्ती त्याग करू शकते आणि नुसतं 1 दिवस 2 दिवस नाही तर प्राक्शरीर विमोक्षणात शरीर असेपर्यंत जे करू शकते त्या व्यक्तीला अभितो ब्रह्मनिर्वाण. आपल्यासारखी जर एखादी व्यक्ती आहे जी दिवसातनं 5 मिनिटं जर कृष्णापुढे नमस्कार करत असेल तर ह्याला अभितो ब्रह्मनिर्वाणमची गॅरंटी दिली नाहीये कृष्णाने. अभितो निर्वाणम फक्त अभितो ब्रह्मनिर्वाणम फक्त कृष्णाने यतचेतसामला दिलेली आहे. आता काय होतात की हे जे यतीनाम यतचेतसाम अशी जी लोक आहेत हे काय करतात की आध्यात्मिक जगताकडे जाण्याचं लक्ष आपल्या समोर ठेवतात. ते लक्ष प्राप्तीची त्यांना जी उत्कट इच्छा असते त्यामुळे काय असतं की कोणतीही गोष्ट जी त्यांना त्या मार्गावरनं बाहेर हटवू शकते त्या गोष्टीचा ते त्याग करतात. आणि कोणतीही गोष्ट जी त्या मार्गावरती त्यांना अजून स्ट्रॉंगली उभं करू शकते, चालायला मदत करू शकते, त्यांचा ते एक्सेप्टन्स असतात, ते एक्सेप्ट करतात त्यांना. आणि म्हणून काय होतं की आपली जी चेतना जी आहे ज्यामुळे आपण इधर आध्यात्मिक मार्गावरती चालू तरी शकतो किंवा बाहेर पडू शकतो जर नियम नीट ठेवले नाही तर त्याचं नियमन जे असतं, रेग्युलेशन जे असतं ती हे व्यक्ती व्यवस्थित करतात. आपल्या मनावरती नियंत्रण ठेवणं, आपल्या मनात काय इच्छा निर्माण होते, काय नाही व्हायला पाहिजे वगैरे ह्याचं प्रॉपर रेग्युलेशन केलं जातं. आणि म्हणून कृष्ण इथे अभितो असा शब्द ह्या व्यक्तींकरता वापरतो की निश्चितपणे गॅरंटीड पद्धतीने लवकरच त्यांना ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. आता गंमत कशी आहे की आपण म्हणाल्याप्रमाणे कृष्ण इथे अजूनही स्वतःबद्दल त्यांनी पूर्णपणे दरवाजा उघडलेला नाहीये. आपण त्याला पूर्णपणे अजून ओळखलेलं नाहीये, त्यांनी स्वतःची ओळख दिलेली नाहीये. त्यामुळे तो आत्ताही जी गॅरंटी देतो ना, अभितो जे बोलतोय ती गॅरंटी ही कृष्णाची पर्सनल गॅरंटी नाहीये. ही गॅरंटी आहे, हा एक ट्राईड अँड टेस्टेड प्रोसेस आहे. कर्म संन्यास योग हा ट्राईड अँड टेस्टेड प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे त्याच्या बेसिसवरती ही कृष्ण गॅरंटी देतोय. ओके, ती जी प्रक्रिया आहे पूर्णपणे ही म्हणजे भरपूर आधीच्या काळापासूनही पुढे चालत आलेली आहे. त्याच्या बेसिसवरती कृष्ण इथे म्हणजे व्यक्तीने जर प्रॉपर प्रॅक्टिस केली तर त्याला सक्सेस गॅरंटीड आहे. त्याच्या बेसिसवरती कृष्ण गॅरंटी देतो. ह्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या कळणं गरजेचं आहे. का तर इथे कृष्णाने स्वतःला आणि परमात्म्याला
आणि परमात्म्याला आणि हे जे प्रोसेसेस आहेत कर्मयोग, ज्ञानयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग वगैरे हे सगळे या प्रोसेसेसची एक डिफरन्सिएशन आहे. त्या सगळ्यांना एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी दिलेली आहे. तर ती आयडेंटिटी समजणं आवश्यक आहे आपल्याला. आणि मग ते समजल्यावरती आपल्याला कृष्ण काय आहे हे समजणं सिंपल होतं. नाहीतर सगळ्यांना एकाच ब्रॅकेटमध्ये जर आणलं तर मग आपण काय होऊ, निर्विकार ब्रह्म किंवा परमात्मा किंवा कृष्ण किंवा विष्णू किंवा देवी देवता किंवा वैकुंठ लोक किंवा गोलोक वृंदावन वगैरे ह्या सगळ्यांना आपण एकाच बास्केटमध्ये आणून ठेवू. डिफरन्सिएशन करता नाही येणार. आणि मग देन देर इज अ गुड चान्स की आपण मिसलीड होऊ, आपण परफेक्ट मार्गावरती आपण चालू शकणार नाही. आता गमत कशी आहे की एवढा कर्मयोग कृष्ण सांगतोय आणि स्वतःबद्दल तो सांगत नाहीये, तर मग आपल्याला लगेच प्रश्न येऊ शकतो की म्हणजे कृष्णाबद्दल आपल्याला माहिती नसली तरी आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकतो, म्हणजे आवश्यकता नाहीये कृष्णाबद्दल माहिती मिळवणं आणि कृष्णाची भक्ती करणं. तर इथे म्हणून आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की जी व्यक्ती म्हणजे कृष्ण भावना भावित आहेत, म्हणजे ज्यांनी त्याचं प्रत्येक कार्य, प्रत्येक विचार, प्रत्येक ऍक्शन जी काय आहे ही कृष्णा ओरिएंटेड आहे, अशी व्यक्ती प्रभुपाद लिहितात ती व्यक्ती सर्वोत्तम आहे म्हणून. आणि कृष्ण सुद्धा पुढे हेच सांगते. तर भागवतम मध्ये हा एक श्लोक आहे ज्याचा आपण अनुवाद वाचूया. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत, त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केले आहेत तितक्याच प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्ये नाहीये. हा, इन समरी जर सांगायचं झालं तर इंद्रिय ह्यांचा जो आवेग असतो तो कंट्रोल करणं हा आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करण्यासाठी एक सर्वात मोठा पॉइंट आहे, जे केल्याशिवाय आपण आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करूच शकणार नाही. आता जर इंद्रिय कंट्रोल करायचं आहे तर मग बरेच मेथड्स आहेत. त्यापैकी 2 मेथड्सचं ॲट अ समरी लेवल ह्या श्लोकामध्ये डिस्कशन झालेलं आहे. तर एक आहे की ऋषी लोक जी तपस्या वगैरे करतात आणि इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, त्यांच्या कंपॅरिझन मध्ये एक कृष्ण भावना भावित व्यक्ती ज्यांची कृष्णाच्या चरण कमलांची सेवा करते त्या दोघांना एकमेकांबरोबर कंपेअर केलंय. तिकडे कृष्ण काय बोलतोय की जो प्रभावीपणा आहे ऋषींमध्ये, त्यांचं जे इंद्रिय कंट्रोल करण्याची पद्धत आहे ते ऋषींमध्ये, त्याच्यापेक्षा भरपूर जास्ती प्रभावीपणा त्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये आहे, जो काय करतो की कृष्णाच्या चरण कमलांची जेव्हा सेवा करतो आपण त्यावेळी कृष्ण काय करतो की सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून टाकतो. म्हणजे नुसतं तो काढून टाकत नाही, तो समूळ काढून टाकतो. म्हणजे परत कधी निर्माण होणार नाही त्या इच्छा, अशा पद्धतीने काढतो. का तर ती व्यक्ती त्या चरण कमलांची सेवा करण्यामधनं तो दिव्य आनंद प्राप्त होला, त्यात तो त्याच्यामध्ये संपूर्णपणे समर्पित केले त्यांनी स्वतःला. त्यामुळे हे 2 प्रकार आहेत आपले इंद्रिय कंट्रोल करायला, ज्याच्यामध्ये कृष्णाची सेवा करणं आणि त्यातनं इंद्रिय कंट्रोल करणं इज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट compared to all other processes. आता जी व्यक्ती कृष्णा रिलेटेड सेवा करते, भक्ती करते, सेवा करते, तर ती व्यक्ती काय होते, ती हे सगळं तिला माहित असतं. हे ती व्यक्ती ऑलरेडी आत्मसाक्षात्कारी झालेली असते. इकडे काय होतं की कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग हे प्रोसेसेस फॉलो केल्यानंतर आत्मसाक्षात्कार आपल्याला व्यवस्थितपणे होतो.
पण इकडे व्यक्ती काय होते की त्याला माहित असतं की ती व्यक्ती आत्मा आहे आणि एक शरीर नाही. हे माहित असल्यानंतर तो शरीरा रिलेटेड काळजी करत नाही आणि फक्त कृष्णाची सेवा करत राहतो. त्यामुळे त्याला अध्यात्मातनं ती मुक्ती प्राप्त करणं त्याला पॉसिबल होतं आणि अत्यंत शीघ्र पॉसिबल होतं त्याला. तर या पूर्ण प्रकारामध्ये ना म्हणजे मेन आपल्याला जो पॉइंट अंडरस्टँड करायचा आहे, जो कृष्ण आपल्याला ज्या डायरेक्शनला घेऊन जातोय तो, की एक आहे बेसिक लेवल प्रोसेस आहे आणि एक आहे अल्टिमेट प्रोसेस आहे. तर या बेसिक पासनं तो एक 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 शिडीची जी लॅडरची जी स्टेप्स असतात ते एक एक आपल्याला पायरी तो वरती चढवतोय आणि तो अल्टिमेट लेवलला घेऊन जातोय. तर आत्तापर्यंत म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या 54व्या श्लोकापासून आत्तापर्यंत कृष्णाने फिलॉसॉफी जी स्टार्ट केली शिकवायला, त्यातनं आपण भरपूर पायऱ्या ऑलरेडी चढलो आहे. आता ज्या स्टेजला आपण आलो आहोत तिकडनं आता ध्यान अष्टांग योग जो आहे तो फक्त बाकी आहे आणि कृष्ण आपल्याला भक्ती योगापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे आपल्याला. त्यामुळे आता तो हे म्हणतात ना प्रोसेस, एक प्रोसेस आउटपुट देते, दुसरा प्रोसेस इनपुट घेते, त्या स्टेजमध्ये आता आपण आलेलो आहोत. आणि हे जे 2 श्लोक आहेत 27 आणि 28 आणि त्याच्या पुढचा श्लोक 29वा, हे 2 वेगळे वेगळे फाटे आहेत आणि ते कसे एकमेकांना लिंक होतात ते नंतर आपण बघू. तर आपण 27 आणि 28 बघूया. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. अनुवाद. हरे कृष्ण. सर्व बाह्य इंद्रियाविषयी रोखून 2 भुवांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि ह्याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचा ध्येय असणारी मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. बरं, अरे आता आपण छोटस ह्याचं अनालिसिस करू. ओके. 2 भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून आपल्यातल्या किती जणांना ते प्रॅक्टिकली शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे ना, आपण आपल्या नागपुडी जी असते, दोन्ही डोळ्यांनी नागपुडीचं जे वरचं टोक असतं त्याच्यावरती बघायचं असतं आणि 2 भुवयांमध्ये दृष्टी अशी केंद्रित करायची असते. आपण किती लोक आपण करू शकतो आणि किती वेळ करू शकतो? एक 5 सेकंद 10 सेकंद प्रयत्न म्हणून करणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि तासन तास त्या स्थितीमध्ये बसणं ही एक वेगळी गोष्ट असते. हे नाही जमलं, कृष्ण ऑल्टरनेटिव्ह देतोय. नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान हे जे वायू आहेत त्यांना रोखून धरायचं. आपल्यातल्या किती जणांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वायू आपल्या शरीरात आहेत हे माहिती आहे? प्राण, अपान, उदान, व्यानाय आणि समानाय हे 5 प्रकारचे वायू माझ्या माहितीप्रमाणे आहेत आणि ते शरीराच्या वेगळ्या वेगळ्या जागी स्थित आहेत. तर ह्या वायूंमध्ये एक बॅलन्स असला तर आपलं शरीर व्यवस्थित चालत राहतं. इम्बॅलन्स जर झाला तर आपल्या शरीराचं म्हणजे काही ना काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होतो. तर नाकपुड्यांमध्ये आपल्याला म्हणजे मेजॉरिटी लोकांना हे माहिती पण नसतं की आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वायू आहेत. जरी एखाद्याला कळलं तरी सुद्धा कोणता वायू कुठे आहे आणि त्याला आपल्या नाकपुडीमध्ये कसं आणायचं हे कळणं अजूनही डिफिकल्ट आहे. आणि ते कळणं आणि करणं आणि त्यांना रोखून धरणं अजून किती डिफिकल्ट आहे हे आपण इमॅजिन करू शकतो. तर आता काय झालंय की कृष्ण ह्या श्लोकांपासून 27 आणि 28व्या श्लोकांपासून तो 6वा अध्याय जो ध्यानयोग आहे त्या अध्यायाची आपल्याला एक बोलतो ना ट्रेलर म्हणतो तसं तो इकडे देतोय आपल्याला. आणि ह्याचं कारण का आहे
तर ते आपण बघूया आपण इकडे. त्याला काय म्हणतो आपण, अष्टांग योग म्हणतो. तर हे अष्टांग योगची ही अगदी प्रारंभिक अवस्था आहे. तर त्याचे जे प्रकार आहेत ते पण बघूया, कोणकोणते अष्टांग हे कोणते आहेत ते बघून घेऊया आपण. तर जनरली काय होतं की लोकांना वाटतं की जी व्यक्ती अध्यात्मावरतीच्या मार्गावरती चालते ती लोक निष्क्रिय असतात, म्हणजे ते काही ऍक्शन परफॉर्म करत नाही. त्यांना असं वाटतं की कर्मयोग करण्यापेक्षा कुठेतरी जंगलात जायचं आणि तिथे बसून राहणं, हे ह्याला अध्यात्म म्हणतात. तर तुम्ही असं आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही बघितलं पण असेल की एखादी व्यक्ती त्याला अध्यात्माच्या मार्गावरती चालायचं असलं तर व्यक्ती बोलते की मग काय हिमालयात जाऊन बसणार का तुम्ही. तर ही लोकांची समज आहे की त्यांच्या दृष्टीने अध्यात्म म्हणजे एका जंगलात जाऊन बसायचं आणि तपस्या करायची. तर इकडे ह्या दोन ह्याच्याद्वारे कृष्ण सांगतोय की कर्मयोग आणि अष्टांग योग ह्या दोघांमध्ये तसा काही फारसा फरक नाहीये. आणि जे तुम्ही कर्मयोगाद्वारे तुम्ही अचीव करू शकता ते तुम्ही अष्टांग योगद्वारे करू शकता. ओके. तुम्हाला आठवत असेल 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण बोललेला की कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग चांगला आहे म्हणून वगैरे. तर ते कृष्ण का तिथे बोललेला तसं, तर ज्या स्टेजला अर्जुन हा प्रश्न विचारत होता मी युद्ध करू का नको, त्यावेळी त्याच्या दृष्टीने अध्यात्म हा पॉइंट नव्हताच. त्याला शरीराच्या लेवलवरती त्यांनी प्रश्न विचारलेला आणि शरीराच्या लेवलवरती कृष्ण त्याला उत्तर देत होता. अशी व्यक्ती जी शरीराच्या लेवलवरती आहे अजून, त्या व्यक्तीने कर्म आपले निहित कर्म जे आहेत ते सगळेच्या सगळे जर सोडले आणि जाऊन हिमालयात बसला तो, तर काय होईल, 2 दिवस 4 दिवस तर भलेही करू शकेल, पण नंतर त्याचं शरीर, त्याचं मन, त्याच्या इंद्रिय त्याच्या कंट्रोलमध्ये नसल्यामुळे तो तिकडे जास्त वेळ बसू शकणार नाही. अशा वेळी तो सगळं सोडेल आणि परत तो सांसारिक जीवनात येईल तो. आणि हे चांगलं नाही, स्वतःच्या दृष्टीने पण चांगलं नाही आणि सोसायटीला उदाहरण ठेवण्याच्या दृष्टीने पण चांगलं नाही. त्यामुळे कृष्ण त्याला बोललेला की तुझी लेवल पाहता तुझ्याकरता कर्मयोग इज बेस्ट, कर्मसन्यास इज नॉट गुड फॉर यू. इथे कृष्ण काय आता करतोय की जी व्यक्ती 26व्या श्लोकापर्यंत सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती अशा स्टेजला पोहोचलेली आहे की अभितो ब्रह्म निर्वाणम, ती कॉन्स्टंटली प्रयत्न करते की मन, इंद्रिय आणि बुद्धी यांना कंट्रोल करणं आणि वासनेला काम क्रोध विमुक्तानाम, जी काम आणि क्रोधांमध्ये ज्या इच्छा निर्माण होतात त्यांना बाजूला ठेवून फक्त आत्म्याच्या दृष्टीने आत्मसाक्षात्काराकरता कर्म करत राहते, अशी व्यक्ती ह्या स्टेजला येणं एलिजिबल आहे. ओके. आणि अशा स्टेजला आल्यावरती किंवा येताना काय करावं लागतं तर तो इथे सांगतो. इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दोन्ही ठिकाणी अचीव करू शकतो, पण इकडे एक काइंड ऑफ अ ट्रान्झिशन आहे ह्या स्टेज पासून दुसऱ्या स्टेज पर्यंत. ठीक आहे. तर आपण बोलल्याप्रमाणे अष्टांग योग अप्लाय करणं म्हणजे इट्स नॉट समबडी हु इज की एक निओफाईट आहे अशी व्यक्ती हे करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे असं श्वास नियंत्रण करणं, डोळ्यांच्या भुवयांवरती केंद्रित करणं आपलं लक्ष वगैरे, हे सगळं अशा व्यक्तीला पॉसिबल नसतं. आणि ह्या 2 श्लोकांमध्ये कृष्ण ह्याच्याबद्दल सांगतोय आणि इंटरनली आपण आपल्या म्हणजे परमात्म्यावरती आपण कसं ध्यान केंद्रित करू शकतो त्याबद्दल तो इथे माहिती देतोय आपल्याला. तर ह्या श्लोकामध्ये ह्या 2 श्लोकांमध्ये मी जास्ती डिटेलमध्ये जाणार नाहीये, कारण हे सर डिटेलिंग कृष्णाने 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आणि हे सगळं आपल्या दृष्टीने आपण ज्या स्टेजला आहोत आपल्या स्टेजच्या दृष्टीने ते इम्प्रॅक्टिकल आहे आपल्याला. त्यामुळे आपण त्या दृष्टीने सुद्धा आपण ह्या गोष्टींवरती अजून डिटेलमध्ये बोलणार नाही आहोत. आपण फक्त ही प्रोसेस काय आहे एवढंच समजून घ्यायचंय आपल्याला आणि भक्ती योगा करते आपल्याला पुढे जायचं. त्या 2 श्लोकांचं महत्व काय आहे तर
परमात्म्यावरती लक्ष केंद्रित करून मुक्ती कशी मिळवायची त्याबद्दल कृष्ण आतापर्यंत चर्चा केलेली आहे. आणि तीच मुक्ती अष्टांग योगाद्वारे आपण कशी ती साध्य करू शकतो त्याचं कृष्ण इथे स्पष्टीकरण देतोय. आणि हे जे 2 श्लोक आहेत हेच श्लोक पुढे 6व्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये बोललेले आहेत तिकडे. आणि हे सांगताना कृष्ण काय करतोय, एक पायरी जी आहे ती ऑटोमॅटिकली एक वरती चढतोय तो. तर कर्मकांड नंतर सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग आणि त्याद्वारे आता तो अष्टांग योग ह्या पायरीवरती तो पाय ठेवतोय आता. पण हे करता करता तो आपल्याला हेही शिकवणार आहे 29व्या श्लोकामध्ये की कर्मयोगापासून डायरेक्टली भक्ती योगापर्यंत कसं जाऊ शकतो. आणि ध्यान योग म्हणजे अष्टांग योग इकडे जाण्याची तशी आवश्यकता नाहीये. म्हणजे कसं आहे की आपल्याला समजा मुंबईवरून पुण्याला जायचं आहे तर आपण मुंबईवरून पुण्याला डायरेक्टली जाऊ शकतो, किंवा आपल्याला जर वाटलं तर मुंबईवरून आपण आधी बँगलोरला जाऊ शकतो आणि बँगलोरवरून पुण्याला जाऊ शकतो. आपण दोन मार्गाने जाऊ शकतो. पण इकडे काय होतंय की जर मुंबई पुणा हा जर डायरेक्ट मार्ग अवेलेबल असेल तर मग बँगलोरला जाण्याची आवश्यकता काय आहे. तर इकडे कृष्ण म्हणून त्या मार्गाची पण आपल्याला ओळख करून देतोय, पण हेही सांगतोय पुढच्या श्लोकामध्ये की त्याची काही आवश्यकता नाहीये. हा, आणि तो डायरेक्ट भक्तियोगाचा मार्ग काय आहे आणि कसा प्राप्त करू शकतो तेही सांगतोय तो. तर 2ऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत कृष्ण कर्मयोग ह्याच्याबद्दल सांगतोय. ओके. आणि कर्मयोगाचं ट्रान्झिशन ध्यान योगामध्ये अष्टांग योगामध्ये होतं 6व्या अध्यायामध्ये. ती एक काइंड ऑफ मध्यवर्ती पायरी येते. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत कृष्ण भक्तियोगावरती सांगतो आणि 13व्यापासून 18व्या अध्यायाच्या अर्ध्यापर्यंत तो ज्ञान योगावरती बोलतोय. तर आता आपण त्या स्टेजला चाललोय जिकडे कर्मयोगाचं मेजर डिस्कशन संपलेलं आहे. लास्ट अष्टांग योग रिलेटेड आहे ते फक्त तो आता सांगतोय आपल्याला. आणि हा श्लोक आहे तो त्या ट्रान्झिशनचा श्लोक आहे. ते एक हे असतं की सूत्र असतं ना, एक प्रिन्सिपल असतं. तर हे जे 2 श्लोक आहेत ना हे प्रिन्सिपलच्या फॉर्म मध्ये आपल्याला अष्टांग योगाची ओळख करून देतात. जसं आत्मा आहोत आपण आणि शरीर नाही, हे जे कृष्णाने 2ऱ्यापासून 5व्या अध्यायापर्यंत इलॅबोरेट केलेलं आहे त्याचं सूत्र श्लोक आहे. सूत्र श्लोक ज्याला आपण म्हणू शकतो तो श्लोक म्हणजे 2ऱ्या अध्यायातला 13वा श्लोक. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा. आपण पटकन हे बघूया की कृष्णाने इथे जे काही 2-3 टर्म्स वापरले त्याचा अर्थ काय आहे. तर चक्षुश्चैवांतरे भ्रुवो. भ्रुवो म्हणजे आपले हे जे भुवया असतात ते. अंतरे म्हणजे त्या दोघांमधलं जे अंतर आहे त्या तिकडे चक्षु आपले केंद्रित करायचं. तर कृष्णाने काय सांगितलेलं की जे आपले जे इंद्रिय वस्तू आहेत त्यांना इंद्रियांपासून वेगळं करणं, त्यांना बंद करणं केलं पाहिजे आणि आपल्या चेतनेमध्ये ते मिक्स नाही झाले पाहिजे. ते जर करायचं असेल तर एक प्रश्न साधारण निर्माण होतो की बाबा मी हे कसं करू शकतो. इतकं सोपं नाहीये ना. तुम्ही मला पाण्यात राहायला सांगितलेलं आहे, पाण्यात ठेवलेलं आहे आणि तुम्ही बोलतायत की ओलं होऊन नाही यायचं म्हणून. ते कसं शक्य आहे. तर मग त्याला एक छोटीशी अशी मेथड कृष्णाने दिलेली आहे की डोळे हे भुवयांच्या मध्ये असलेली जागा आहे तिकडे केंद्रित करणं. आता तिकडेच का, इकडे तिकडे का नाही. तर म्हणजे काय इकडे तिकडे करायचं असेल तर 2 मार्ग आहेत आपल्याकडे. डोळे उघडे ठेवू शकतो किंवा डोळे पूर्णपणे बंद ठेवू शकतो. तर डोळे उघडे ठेवल्याने काय होतं, आपल्याला बाहेरच्या गोष्टी दिसतात आपल्याला. आणि ह्या बाहेरच्या गोष्टी म्हणजे हे सगळे इंद्रियांना प्रलोभन देणारे विषय वस्तू आहेत. त्याच्यामुळे बघितल्यावरती काय होतं की समजा एक व्यक्ती आंधळी आहे
तर त्याच्या मनामध्ये एखादा खूप मोठा बंगला किंवा एक मोठी गाडी किंवा एक मोठी बाई, सुंदर दिसणारी बाई, त्यांना बघून जे इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण होते ते त्या आंधळ्या व्यक्तीला होणार नाही. का तर त्याला डोळ्यांतर्फे काही सिग्नल्सच मिळाले नाही. इंद्रिय उपभोगाची इच्छा निर्माणच होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये. तर म्हणून आपण काय बोलू शकतो की डोळे बंद करूया आपण. बरं, डोळे बंद भलेही आपण करू, पण मग कर्णाद्वारे जेव्हा आपल्याला एक संगीत ऐकू येतं आणि आपल्याला आवडतं, तर आपल्याला तशा प्रकारची मग गाणी नवीन आवडायला लागतात, आपण ती ऐकायला लागतो. म्हणजे काय होतं की बाबा अध्यात्मावरती आपलं लक्ष कमी कमी होत जातं आणि आपण त्या मार्गावरती भरकटत जातो. म्हणजे जसं डोळ्यांमुळे आपलं भटकणं होऊ शकतं, तसं कानामुळे पण होऊ शकतं, तसंच बाकीच्या इंद्रियांमुळे पण होऊ शकतं. चांगल्या जेवणाचा चांगला एकदम वास आला तर आपल्याला ती खायची इच्छा निर्माण होते, स्पर्शाची इच्छा निर्माण होते, असे वेगळ्या वेगळ्या जिव्हेची इच्छा निर्माण होते. त्यामुळे काय होतंय की तुम्ही एका इंद्रियाला भलेही बंद ठेवू शकाल, बाकीच्या इंद्रियाचं काय करणार तुम्ही? कानांनी ऐकणं तुम्ही स्टॉप तर नाही करू शकत, श्वास घेणं स्टॉप नाही करू शकत, मग तुम्ही ह्यांना कंट्रोल कसं करणार? त्यामुळे काय होतं की डोळे बंद ठेवणं हा ऑप्शन नाहीये आणि डोळे उघडं ठेवणं हा पण ऑप्शन नाहीये. म्हणून इकडे कृष्ण ही एक पद्धत देतोय की डोळे अर्धवट उघडे ठेवायचे. डोळे बंद केल्याने काय होईल, झोप पण लागू शकते. म्हणजे आपण इथे ह्याच्यापासनं इंद्रिय तृप्ती होऊ नये म्हणून आपण त्या जगातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतोय आणि डोळे बंद केल्यावरती झोप लागते, म्हणजे परत आपण त्याच जगामध्ये परत जातो. तर ह्या दोन्ही धोका आहेत. म्हणून कृष्ण बोलतोय की भुवयांमध्ये जे अंतर आहे डोळ्यांमधलं, भुवयांमधलं तिकडे डोळे एकाग्र करायचे. त्याच्यामुळे काय होतं ना, आपण झोपू ना आपण गोष्टी बघू, म्हणजे कुठेही अट्रॅक्ट होणार नाही आपण किंवा अननेसेसरीली आपण झोपणार पण नाही. आता तसं बघितलं तर आपल्या काय किंवा कोणाच्याही व्यक्तीचं भुवयांमधली ही जी जागा आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह असं काहीच नाही, आणि मग तिथे असं डोळे केंद्रित करणं सोपं पण नाहीये. पण हा सगळ्यात एक सोयीस्कर मार्ग आहे जो हे दोन्ही ड्रॉबॅक्स आहेत, उघडे ठेवण्याचे आणि बंद करण्याचे, त्या ड्रॉबॅक्स पासून आपलं संरक्षण करू शकतो आपण. हरे कृष्ण. आता ब्रह्मनिर्वाण आणि ब्रह्मामधील मुक्ती काय आहे छोटे हे बघूया. तर आपलं आध्यात्मिक स्वरूप जाणणं हे आपलं खूप गरजेचं आहे. का तर ते जोपर्यंत आपल्याला जाणलं जात नाही तोपर्यंत ह्या मार्गावरती प्रगती करणं मुश्किल आहे. आणि ते पॉसिबल तेव्हाच होतं जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये आपण संलग्न होतो. आणि ते केल्यावरती मग आपण भक्तियोगाच्या प्रोसेसमध्ये येतो आणि भगवंतांना आपण जाणू शकतो आपण. आणि जेव्हा तो हे स्तर प्राप्त करतो भगवत भक्तीमध्ये, एक उत्तम जे स्तर आहे ते जे प्राप्त करतो, त्या स्टेजला आपण ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती म्हणू शकतो आपण त्याला. आणि हा तुम्हाला जो कॉन्सेप्ट आहे हा थोडा विचित्र वाटू शकतो, कारण ब्रह्म ह्या शब्दाचा उल्लेख आलेला आहे, निर्वाण या शब्दाचा उल्लेख आला. पण जी व्यक्ती अध्यात्माचा गोल निर्विकार ब्रह्म ह्या दृष्टीने बघतो ना, त्याला ते थोडं वेगळं विचित्र वाटू शकतं. पण कृष्णाने भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी इलॅबोरेट केलेलं आहे की ब्रह्मा नाही, ब्रह्म अध्यात्म जे आहे, निर्विकार जे आहे, हे कृष्णापासून बनलेलं आहे. आणि 14व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो पण ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम. तो बोलतो की हे जे ब्रह्मण जे आहे, त्या ब्रह्मणचं फाउंडेशन जे आहे, प्रिन्सिपल जे आहे, सस्टेन करण्याची जी पॉवर आहे ती मी आहे.
मी जर नसलो तर ब्रह्मन असणं शक्यच नाही. त्यामुळे काय होतंय की जर ब्रह्म हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कृष्ण समजेलच असं नाही. पण कृष्ण जर आपल्याला प्राप्त आपण करू शकलो आणि कृष्णाला आपण समजू शकलो तर हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ब्रह्म वगैरे हे सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला आरामात समजू शकतील. त्यामुळे कृष्ण इथे अल्टिमेट स्टेज रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय, बट तो ग्रॅज्युअली तो आपल्याला एक एक पायरी चढवत नेतोय. त्यामुळे आत्ताच्या स्टेजला ते ब्रह्मनिर्वाण आहे, बट ऍक्च्युअली ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधली मुक्ती म्हणजे कृष्णाच्या सेवेमध्ये संपूर्णपणे संलग्न होऊन कृष्ण भावना भावित होणं आणि कृष्णाची म्हणजे कृष्णाकडे पोहोचणं. दॅट इज द अल्टिमेट स्टेप इन स्पिरिच्युअल रिअलायझेशन. आता पटकन आपण अष्टांग योग वगैरे ह्याची छोटीशी माहिती बघून घेऊया आपण. जास्ती वेळ पण उरला नाहीये. अष्टांग योग म्हणजे काय, तर आता कृष्ण काय करतोय अर्जुनाला, ही एक प्रकारची योग पद्धती आहे त्याच्याबद्दल कृष्ण इथे त्याला माहिती देतोय. आणि ह्या माहितीने सुद्धा व्यक्ती म्हणजे अर्जुन कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे अर्जुनाचं उदाहरण ठेवून आपण पण करू शकतो. तर आता एक मेथड म्हणजे अष्टांग योग आहे. अष्टांग योग हे 8 प्रकारचे अंग आहेत असा योग म्हणजे एक प्रोसेस आहे. योगाचा खरा अर्थ म्हणजे भगवंताची प्राप्ती करणं, युनियन. योग म्हणजे आता आपण आपल्या घरी कोणी व्यक्ती आली, अरे आज कसा योग आला, म्हणजे आज कसं सगळं जुळून आलं की तुम्ही आमच्याकडे आलात. तर हे जे युनियन जे आहे ते सगळ्या जे गोष्टी एकत्रपणे येतात आणि तो प्रोसेस सक्सेसफुल होतो, त्या युनियनला योग म्हटलं जातं. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे प्रोसेसेस आहेत. आपण बोललो कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञान योग, ध्यान योग, अष्टांग योग, भक्ती योग वगैरे. तर हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर त्यातला एक अष्टांग योग जो आहे त्याचे 8 अंग आहेत, अष्ट अंग. ते काय आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली म्हणून. तर समाधी घेणं ही कोणती स्टेज आहे ते आता आपल्याला कळू शकतं की ती 8वी स्टेज होती. यम, नियम, आसन, प्राणायाम. आता बरीच लोक योगासन करतात. योगासन म्हणजे काय, तर त्यांचा उद्दिष्ट असतो फिजिकल जी बॉडी असते ती अजून सुदृढ बनावी, चांगली दिसावी म्हणून. पण खरं काय आहे तर जो मूळ उद्दिष्ट आहे योगासनाचा तो लोकांना माहितीच नाही. आणि काय होतंय की यम आणि नियम न फॉलो करता डायरेक्ट ते आसन ह्या स्टेजला चाललेत. तर यम आणि नियम म्हणजे काय, रूल्स अँड रेग्युलेशन्स. आपण आपल्या जीवनामध्ये आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवतो ना, की बाबा रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, आपण अमुक एक गोष्टी खायच्या, अमुक एक गोष्टी खायच्या नाही, एक्सरसाइज करायचं वगैरे वगैरे. तर हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते आपण व्यवस्थित आपले एक लाईफ बनवतो, लाईफमध्ये आपण ते रूल्स बनवतो आणि ते आपण फॉलो करतो, आपण डिसिप्लिन वगैरे त्यामुळे आणतो. तर ही पहिली स्टेज झाली. नंतरची स्टेज म्हणजे आसन करणं. मग आसन केल्यानंतर प्राणायाम करणं. मग प्रत्याहार असतं. प्रत्याहार म्हणजे नको त्या गोष्टींना, ज्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनात चांगल्या नाहीत त्या गोष्टींना नकार देणं आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना होकार देणं, हे प्रत्याहार झाले. मग धारणा, ध्यान, समाधी वगैरे हे पुढचे स्टेजेस येतात. तर ह्याचं बऱ्यापैकी डिटेलिंग कृष्णाने 6व्या अध्यायात केलेलं आहे, त्यामुळे मी आता ह्याच्यावरती अजून डिस्कस नाही करत मी. आणि इकडे फक्त त्यांनी प्राथमिक वर्णन केलेलं आहे. तर प्रत्याहार बद्दल आपण जे बोलत होतो, तर प्रत्याहार म्हणजे काय की हे वेगळे वेगळे जे आपले सेन्सेस आहेत, जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे हे सगळे जे आहेत त्यांचा त्याग करणं, त्या इंद्रिय विषयांचा त्याग करणं. मग काय करायचं, आपले 2 भुवय आहेत त्यांच्यामध्ये दृष्टी एकत्रित करायची. डोळे अर्धवट उघडे ठेवायचे आणि नाकपुडीच्या वरती, नासिकाग्रावरती ध्यान एकाग्र करायचं. नेत्र पूर्णपणे बंद करायचं नाही, कारण त्यांनी झोप येऊ शकते. नेत्र पूर्ण उघडेही ठेवायचं नाही, कारण त्यामुळे मग नंतर इंद्रिय वस्तूंकडे आकर्षण निर्माण होतं.
आणि जे आपले अपान आणि प्राण वायू जे आहेत त्यांना बॅलन्समध्ये ठेवणं, आपल्या नाकपुडीमध्ये ठेवायचे आणि त्यांना बॅलन्समध्ये ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपले जे श्वास आहेत ते कंट्रोल करायचे. ही ती प्रोसेस झाली अष्टांग योगाची. प्रॅक्टिकली आपल्याला किती पॉसिबल आहे आपल्याला माहिती, आपल्याला हे जमणार नाही, फक्त त्याचं नॉलेज आत्ता घेतोय आपण. त्याचे फायदे काय आहेत, तर हे जे इंद्रिय विषय आहेत आपण त्यांच्यापासून अलिप्त राहू शकतो. आपले जे मन, बुद्धी, अहंकार वगैरे जे आहेत, आपले जे डिझायर्स वगैरे आहेत त्यांना आपण संयमित करू शकतो. आणि ही लाईक एक स्टेज आहे ज्याच्यामुळे ब्रह्मनिर्वाणाच्या स्टेजवरती जाण्याकरता आपण एक तयारी करू शकतो आपण, आणि परमात्म्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकतो आपण आणि परमात्म्याशी संलग्न होऊ शकतो. आता हे प्रोसेसेस प्रॅक्टिकली आपल्याला पॉसिबल नाहीत, आपण जाणू शकलो आता. ओके, म्हणून एक ऑटोमॅटिकली एक प्रश्न निर्माण होतो, मग जर कृष्णाने आतापर्यंत जे जे काय सांगितलेलं आहे ते आपल्याला जर शक्य नसेल करणं तर मग मी करू काय? तर म्हणून आपल्याला हे जाणणं गरजेचं पडतं की भक्तियोग काय आहे आणि भक्तियोग अष्टांग योगापेक्षा श्रेष्ठ का आहे. आणि तिकडे कृष्ण हे सांगतोय की ही जी भक्तियोग जो आहे एक सहज आणि सुलभ अशी, इझी अशी प्रोसेस आहे एकदम. ओके, आणि ते 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत कृष्ण त्याचं प्रॉपर डिटेलिंग करतो कृष्ण. आणि इकडे एक एफर्ट टाकावा लागतो ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला, आपले इंद्रिय कंट्रोल करण्याकरता. असं करायचं, हे करायचं, ते नाही करायचं, अशा प्रकारे श्वास घ्यायचा आणि हे ते वगैरे. भक्तियोगामध्ये हे सगळं काही करायची गरज नाही पडत. आणि ते कसं, तर आपण ते बघू आपण. आणि म्हणून जर आपण विश्वामित्रांचं उदाहरण घेतलं तर ब्रह्मर्षीच्या स्टेजला पोचल्यानंतर, राजर्षी देवर्षी नाही, ब्रह्मर्षी जी हायेस्ट, ऋषींमध्ये जी हायेस्ट स्टेज आहे त्या स्टेजला पोचल्यानंतर सुद्धा फक्त मेनकेच्या त्या पायातल्या पैंजणांच्या आवाजामुळे ज्यांचं मेडिटेशन भंग होऊ शकतं. तर तुम्ही इमॅजिन करा की ह्या प्रोसेसवरती सक्सेसची प्रोबॅबिलिटी किती आहे. ठीक आहे, आणि भक्तियोगामध्ये कृष्ण गॅरंटी देतोय की बाबा तू ह्या मार्गावरती चालू केलंस चालायला तर तुला मी गॅरंटी देतो की तू ह्या प्रोसेसमध्ये फेल होणार नाही म्हणून. म्हणजे काय झालंय, 2 प्रोसेसेस आहेत, अष्टांग योग किंवा कर्मसन्यास योग किंवा ध्यान योग असो किंवा ज्ञान योग असो, या प्रोसेस अतिशय डिफिकल्ट आहे. पण आणि भक्तियोग कंपॅरिझन मध्ये अतिशय सिंपल आहे. आणि कृष्ण 8व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये सांगतो, सुलभ पार्थ बोलतो, सुलभ आहे हा प्रोसेस, अतिशय सिंपल आहे. आणि एवढा डिफिकल्ट असून ह्याच्यामध्ये सक्सेसची गॅरंटी नाहीये. पण हा प्रोसेस भक्तियोग सिंपल असून सुद्धा कृष्ण तिथे सक्सेसची पण गॅरंटी देतो. तर साहजिक आहे ना, आपल्याला मग का असं वाटेल की मी एक खडतर मार्ग पण अवलंबायचा आणि ज्याच्यामध्ये फेल्युअरची चान्सेस पण आहेत, आणि मग मी सिंपल मार्ग का नाही घ्यायचा आणि त्याच्यामुळे सक्सेसची गॅरंटी आहे म्हणून. तर म्हणून कृष्ण भक्तियोगाला उत्तम, श्रेष्ठ कम्पेअर्ड टू एव्हरी अदर प्रोसेस मानतो. तर आतापर्यंत आपण 28 श्लोक झालेत 5व्या अध्यायाचे. 29वा श्लोक आपण पुढच्या आठवड्यात बघूया, जो 5व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. आणि तो श्लोक तुम्ही वाचला ना तर तुम्हाला आतापर्यंत भगवंतांनी जे श्लोक सांगितलेले त्यांचं जे मूड आहे भगवंताचा आणि ह्या श्लोकामध्ये जो मूड आहे त्याच्यामध्ये एक जमीन आसमानाचा फरक तुम्हाला जाणवून येईल 29वा श्लोक आणि हे आतापर्यंत झालेल्यामध्ये. आणि मग आपला 5वा अध्याय संपला आणि मग आपण 6व्या अध्याय खूप फास्ट जाऊया आपण, कारण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलण्यासारखं आणि समजण्यासारखं आपल्या लेवलला ते शक्य नाहीये. हरे कृष्ण. कर्मसन्यास आणि ध्यान योग, अष्टांग योग एकच आहे ना याचा? म्हणजे नाही, प्रोसेस वेगळी आहे पण त्याचा गोल सेम आहे, त्यामुळे त्या दृष्टीने ते डिफरंट नाहीये.
तर कृष्ण बोलतो ना 5व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकातच त्यांनी उत्तर दिलंय ना, की दोन्ही प्रोसेस सेम आहेत, चांगले आहेत, पण त्याच्यात कर्मयोग इज बेटर असं. तर दे आर नॉट एक्झॅक्टली सेम. ज्या प्रकारे ऍक्टिव्हिटीज परफॉर्म कराव्या लागतात इंडिव्हिज्युअल ह्या प्रोसेसेसमध्ये, ते प्रकार वेगळे आहेत, ऍक्टिव्हिटीज वेगळे आहेत, पण त्याचा गोल सेम आहे. कर्मसन्यास म्हणजे संन्यास, कर्म सोडल्यानंतर मग ऑप्शन हेच राहतं ना की तपस्या. ध्यान योग किंवा करेक्ट. तपस्या. बरोबर बरोबर बरोबर. ते आपल्याला इनिशियल स्टेजमध्ये पॉसिबल नाहीये, म्हणून कृष्ण स्पेसिफिकली कर्म योग आपल्याला करायला सांगतोय सुरुवातीला. मग ते करता करता आपण एखाद्या अशा स्टेजला येऊ जिकडनं मग नंतर हे ट्रान्झिशन इंटू अष्टांग योग होऊ शकतो. हरे कृष्ण.